उत्तरेकडील राज्यातील थंडीचा जालन्याच्या मोसंबीच्या मागणीवरती परिणाम झालाय। मोसंबीच्या मागणीमध्ये घट झाली आहे, त्यामुळे बाजारभाव कोसळलेत। त्यामुळे जालन्यातील मोसंबी मार्केट 8 दिवस बंद ठेवण्यात आलेले होते। तर ह्या मोसंबी मार्केट आता पुन्हा सुरू झालंय आणि मोसंबीला 8 दिवसांपूर्वी असलेला 10 ते 14 हजारांचा बाजारभाव हा मिळाल्यानं व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान मोसंबी उत्पादक शेतकरी सध्याच्या परिस्थितीला वैतागलाय। मोसंबीची कमी भावानं विक्री होतीये, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारनं प्रक्रिया उद्योग सुरू करावा, मोसंबीला किमान 20 ते 22 हजार रुपये भाव द्यावा, अशी प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांनी दिली आहे। आता मला सांगा, 8 दिवसापासून मोसंबीचं मार्केट बंद झालेलं होतं, 8 पासून सुरू झालेलं आहे। कशी आवक आहे आणि काय भाव चालू आहे? मोसंबीचे भाव वाढण्याच्या हेतूने मार्केट बंद केलेलं होतं। आवक कमी झाली तर भाव वाढतील म्हणून, परंतु वातावरणामध्ये थंडी असल्यामुळे भावाची काही वाढ झालेली नाही आणि मार्केट बंद व्हायच्या अगोदर जे रेट होते तेच रेट आणखी चालू आहे। काय रेट आहे? सध्याला 3-4 हजारापासून रेट आहे, तर 12, 13, 14 पर्यंत रेट चालू आहे। कशी आवक? आवक मार्केट बंद व्हायच्या अगोदर जशी होती तशीच आवक आहे। माल कुठे जातो? माल उत्तर भारतामध्ये दिल्ली, जयपूर आणि युपी मध्ये कानपूर, इकडे साऊथला सुद्धा जातो, कलकत्त्याला सुद्धा जातो माल। मागणी नाही आहे का तिथं मालाची? मालाची मागणी कुठेच नाही सध्याला, कोणत्याही मार्केटला मालाची मागणी नाही। आवक कशी आहे जालन्यामध्ये आता? आवक कमीच आहे, भाव कमी असल्यामुळे आवक कमीच आहे। भाव कमी असल्यामुळे आवक कमीच आहे। शेतकऱ्याला परवडत नाही या रेट मध्ये माल येथे आणायला किंवा व्यापाऱ्याला द्यायला, या रेट मध्ये परवडत नाही शेतकऱ्याला। मोसंबीला कमीत कमीचा भाव पाहिजे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। याचा शेतकऱ्यावर काय परिणाम होतो? आर्थिक परिस्थिती बिकट होऊन जाते शेतकऱ्याची। आता बरेच शेतकऱ्याचे म्हणणं असं आहे की आम्ही मोसंबी तुम्ही घेऊन जा, आम्ही बागाला JCB वगैरे लावून सगळी बागा काढणार आहे, शेतकऱ्याचं म्हणणं आहे। आणि एका शेतकऱ्याचं मनोगत असं आहे की ते म्हणाले कमीत कमी मोसंबीला 20 ते 25 हजाराचा भाव पाहिजे, तेव्हा परवडतंय शेतकऱ्याला। काय नाव आपलं? आरिफ पटेल, मोसंबी व्यापारी, पीर कल्याण। मला सांगा, सध्या मोसंबीला काय बाजारभाव मिळायला लागलेला आहे? 8 दिवस मार्केट जे होतं ते बंद होतं, बाजारभाव कमी मिळत असल्यामुळे आजचा काय बाजारभाव आहे तो तुम्हाला परवडतो? 8 दिवस मार्केट बंद असताना बी आज मार्केटमध्ये मोसंबीची कंडिशन खूप खराब आहे। कारण आज बी 8-10 रुपये 12 रुपयाच्या वर मोसंबी विकत नाही मार्केटमध्ये। त्यामुळे हा रेट जो आहे शेतकऱ्यांना परवडणार नाही। कमीत कमी 22-24 रुपये रेट असला तरच शेतकऱ्यांनी मंडीत माल आणावं, नाही तर न परवडणारा रेट आहे। काय करायला पाहिजे नेमकं मोसंबीचा भाव घेण्यासाठी? काय सरकारनं काही तर धोरण, शेतकरी काय करेल त्याला? सरकार जे करेल, समजा काही प्रोजेक्ट भानगडी ते करतील, शेतकरी काय करणार? शेतकरी काय प्रोजेक्ट तयार करणार आहे का? सध्या थंडीची लाट आहे उत्तरेकडे आणि आपली मोसंबी उत्तरेकडे जाते, पण तिकडे थंडीचा कडाका असल्यामुळे तिकडून सुद्धा मागणी कमी आहे। मग आता काही शेतकऱ्याला इलाज नाही राहत, थोडाफार माल असतो 2 टन 1.5 टन खराब होईल, त्या हिशोबानं ते काढून टाकू राहिले। तुमचं नाव सांगा? माझं नाव नंदकिशोर जगन्नाथ गाडेकर, बाजार घेऊ रे।